नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजची आपली थाली आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवत आहोत आज आपण। तर त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ हे छान असं मळून घेतलंय। मळताना याच्यामध्ये थोडासा रवा आणि थोडासा मैदा मी मिक्स केला आहे आणि घट्टसर असं इथे पीठ आपण मळून घेतले आहे। आपण पुरी करणार आहोत आज। आता इकडे आपण भजे बनवण्यासाठी मी इथे मूग डाळ भिजवून घेतली 2 ते 3 तास। मूग डाळ ही खूप लवकर भिजते। 2-3 तासासाठी मी मूग डाळ भिजवलेली। आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता मिक्सर मध्ये डाळ टाकून घेणार आहे। थोडीशी डाळ याच्यामधली आपल्याला ठेवायची आहे भज्यामध्ये टाकण्यासाठी। अख्खी डाळ ही भज्यांमध्ये खूप छान लागते, खूप मस्त होतात मूग डाळीचे भजे। टाकणार आहोत आपण 2-4 लसूण पाकळ्या आणि 2-4 मिरच्या ह्या तोडून टाकते मी, म्हणजे लगेच बारीक होतील। आता त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं। त्याच्यात थोडंसं आपण बडीशेप देखील टाकणार आहोत। बडीशेपनं पण छान अशी टेस्ट येते भज्याला। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। इकडे ठेवलाय मी पॅन मध्ये टाकणार आहोत आता आपण तेल। त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि बटाटे बारीक कापून घेतले। आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण राई तडतडू द्यायची आहे। इथे आता आपली राई तडतडली आहे छान। आता याच्यामध्ये जिरं देखील टाकायचे आहे आपल्याला। जिरं टाकून घेणार आहोत। जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। कांदा टाकून घ्यायचा आहे सगळा आणि याला छान असं हलवून घ्यायचंय। तर कांदा परतत आला की आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट आहे ही। तर ही आपण छान अशी परतून घेणार आहोत। आपल्याला पिवळी बटाट्याची भाजी करायची आहे। तर ही पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। परत याला छान मिक्स करून घ्यायचंय। तर याच्यामध्ये टाकणार आहोत हळद छान मिक्स करून घेणार आहे मी। आणि मीठ टाकून घेणार आहे। 1 चम्मच मीठ टाकलंय। परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर, म्हणजे बटाट्यासोबत कोथिंबीर पण छान अशी मिक्स होईल। छान याला मिक्स करून घ्यायचंय। आता इकडे आपली बटाट्याची भाजी झाली आहे। आता आपण ती उतरवून घेऊया। आता इकडे ठेवली कढई, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल गरम करून घेणार आहोत आपण। याच्यामध्ये आपल्याला आता पुरी आणि भजे दोन्ही पण तळायचे आहेत। तर तेल गरम होईल तिथपर्यंत आपण भजीचं मिश्रण करून घेणार आहोत। आता इकडे आपण भजीचं मिश्रण करून घेणार आहोत। इथे मी साबूत डाळ ठेवली आणि आता याच्यातच मी वाटलेली डाळ देखील टाकत आहे। आता इथे टाकायची हळद, तसंच थोडासा ओवा आपण अगोदर पण टाकलाय, आता आपण थोडासा टाकून घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर मीठ, हे छान मिक्स करून घ्यायचे. साधी भजीपेक्षा ही भजी कधी पण खूप छान लागतात खायला. टेस्ट खूप मस्त असते याची. आता याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. ते देखील छान मिक्स करायचे. आता आपलं भजीचं मिश्रण तयार झाले. इथे आता छोटासा पिठाचा गोळा घेतलाय, थोडासा तो पिठामध्ये घोळवून घेतलाय. तर इथे आपण पुरी लाटून घेणार आहोत. छोटीशी पुरी लाटणार आहे मी. पाहिजे तर आपण एक चपाती करून देखील पुऱ्या करू शकतो, ग्लास किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने. पण मी अशाच पद्धतीने पुऱ्या करून घेणार आहे. खूप अशा जाड पण नाही आणि खूप अशा पातळ पण नाही, मध्यम स्वरूपाच्या सर्व पुऱ्या अशाच प्रकारे करून घेणार आहे मी. तेल चांगलं गरम झालंय. याच्यामध्ये थोडंसं आपण पीठ टाकून बघूया. बघू शकता लगेच वरती आले. आता आपण याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेणार आहोत. हलकीशी दाबून घ्यायची तिला, म्हणजे बघा किती छान अशी फुगते ती. एक साइड झाली की दुसऱ्या साइडनं टाकून घ्यायची. बघू शकता किती छान प्रकारे पुरी फुलली आहे. इथे आपण आता छोटी छोटी भजी करून घेणार आहोत. भजी आता आपली छान झालीत. आता आपण ही काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झाली आहे. पुरी, बासुंदी, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि भजी आणि पापड. आणि मी बासुंदीचा व्हिडिओ स्पेशल टाकलाय, तो पण बघा. थाळी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.